हा आहे माझ्या व्लॉग चॅनलवरचा पहिला मोठा व्लॉग. आणि खरं सांगायचं तर या व्लॉगची सुरुवात अशी होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. काल आम्ही एक भारी प्लॅन केला होता. 3 दिवसांचा प्लॅन होता. पहिल्या दिवशी कोरनिको धरण लांजा, दुसऱ्या दिवशी गोलप आणि तिसऱ्या दिवशी मार्लेश्वर. म्हणजे 3 दिवस फुल ॲडव्हेंचर होतं. पण प्लॅन बनवणे सोपे असते, तो सक्सेसफुल एक्झिक्यूट करणं मात्र आपल्या हातात नसतं. काही कारणांमुळे आमचा प्लॅन पूर्णपणे कॅन्सल झाला आणि त्यामुळे अनिशने पुण्यात जायचा प्लॅन केला. कारण की त्याला पुण्यात जायचं होतं. आमच्यामुळे तो पुण्यात जायचा थांबला होता. म्हणून त्याला रत्नागिरी बस स्टँडवर सोडलं आणि प्लॅन तर कॅन्सल झालाच होता. पण माझी राईड मात्र अजून बाकी होती. अनिशला बस स्टँडवर सोडल्यानंतर मनात विचार आला, घरी सरळ जायचे की मग एकट्याने कुठेतरी फिरून यायचं. आणि शेवटी ठरलं आजची राईड एकट्याचीच. मग मी निघालो झरीविनायक मंदिराकडे. आणखी एक कारण होते तिकडे जाण्याचे. सकाळी तिथे एक ॲक्सिडेंट झाले असे कळले होते. म्हणून तिथून जाताना नेमकी काय झालं होतं ते पाहावे म्हणून मी तिकडे निघालो. पण तिथे पोचलो तर ॲक्सिडेंटचा स्पॉट पूर्णपणे क्लिअर झाला होता आणि त्यामुळे तिथे जास्त वेळ न थांबता पुढे निघालो. मग गेलो झरीविनायक मंदिरात. पण मंदिर बंद होतं म्हणून आत जाता आलं नाही. पण बाहेरूनच गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. कधीकधी मोठा प्लॅन नसतो, फक्त 2 मिनिटे शांत उभे राहून केलेली प्रार्थनाही पुरेशी असते. आणि मग आठवले आपण इथे 2 कासव सोडले होते. म्हणून मग माझ्या त्या 2 छोट्याशा मित्रांना भेटायला पॉन्डकडे गेलो. त्यांना बघण्यासाठी थोडा वेळ तिकडे थांबलो आणि त्यांना पाहून खरंच छान वाटलं. बस आजच्या या छोट्याशा सोलो राईडमध्ये एवढंच. 3 दिवसांचा प्लॅन मोठा होता. कोर्निको, गोलप आणि मार्लेश्वर सगळं कॅन्सल झालं. पण शेवटी एका छोट्याशा राईडने माझा दिवस तरी कंप्लीट केला. आणि कदाचित हा प्रवासाचा खरा अर्थ आहे. प्लॅन नेहमी आपल्या मनासारखं होत नाही, पण प्रत्येक राईड आपल्याला एक नवीन आठवण देऊन जाते. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. कारण आता माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक राईड, प्रत्येक ॲडव्हेंचर आणि प्रत्येक आठवणीचा काही ना काही भाग मी या चॅनलवर कॅप्चर करणार आहे. तर चला आपण सगळे मिळून जग एक्सप्लोअर करूया. वेलकम टू माय फर्स्ट मोटो व्लॉग.